चला तर मी मस्त असा तुपातला रवा बनवून दाखवणार आहे. तर इथे पाहू शकता मी मस्त असा तुपातला रवा बनवलेला आहे. त्याच्यामध्ये बदाम देखील भाजून टाकलेला आहे. तर पाहू शकता आपला रवा रवा कसा मस्त दिसत आहे आणि खायला देखील एवढा सुंदर लागत आहे ना, तर खूपच छान लागत आहे. तर चला मग रेसिपीला सुरू करूया. तर इथे पाहू शकता मी अर्धा किलो एवढा गरा घेतलेला आहे, म्हणजे 500 ग्राम रवा, बारीक रवा घेतलेला आहे. आमच्या भाषेत गरा बोलतात, तुम्ही रवा बोललात तरी चालेल. आणि मग लगेच हा जो रवा आहे ना, मस्त असा मंद आचेवर लाल कलर येईपर्यंत भाजायचा आहे. आणि मला तर म्हणजे कसला रवा करायचा असेल तर मी पूर्ण लालच रवा भाजते बघा. तर इथे पाहू शकता मला पूर्ण म्हणजे रेसिपीज बनवायला, पूर्ण आपला रवा बनवायला ना मला 15 मिनटं लागलेले आहेत. तर मी व्हिडिओ स्किप करून काढलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर इथे पाहू शकता 5 मिनिटानंतर आपला रव्याचा कलर कसा चेंज झालेला आहे. मला बारीकच रवा आवडतो. तुम्हाला जर मोठाला आवडत असेल मीडियममध्ये तर तुम्ही मीडियम देखील घेऊ शकता. मी इथे बारीकच रवा घेतलेला आहे आणि पाहू शकता लगेच याच्यामध्ये मी साधारणतः 1 कप इतकं तूप टाकलेलं आहे बघा. तुपातला रवा आहे आणि रवा भाजताना देखील मी तूपच टाकलेलं आहे. मला खूप म्हणजे मला आवडत नाही तूप, माझ्या मिस्टरांना आवडतं. त्याच्यामुळे फक्त तुपातलाच रवा बनवत आहे मी. आणि ही जी तूप आहे ना, ती मी विकतचं नाही आणलेलं, मी स्वतःच घरी बनवते आणि म्हणजे खायला देते, म्हणजे चांगलं देखील असतं. आणि लगेच मी आहे ना तुपाची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि लगेच तूप टाकलं ना, मस्त असा आपला रवा एकजीव करून घ्यायचा आहे. म्हणजे सर्व तूप जे आहे ना पूर्ण रव्याला लागण इथपर्यंत आपण मिसळून घेणार आहोत. आणि घरात सकाळची घाई असो किंवा अचानक गोड खायची इच्छा झाली की लगेच सगळ्यात आधी आठवण येते ती म्हणजे तुपातल्या रव्याची. येते की नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अगदी अगदी मोजक्याच साहित्यात कमी वेळात तयार होणारा हा पदार्थ प्रत्येक मराठी घरात आवडीने केला जातो. गरमागरम तुपात भाजलेला रवा, त्यावर साखरेची गोडी, वेलचीचा सुगंध आणि वरून तुपाचा मस्त दरवळ पाहायला घरातच मन तृप्त होतं की नाही मला सांगा. तर इथे पाहू शकता आपला गरा देखील असा मस्त ब्राऊन कलरवर परतत आलेला आहे. आणि तुम्हाला जर थोडासा पांढरा कलर ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता. कारण मला पांढरा कलर नाही आवडत रव्याचा, म्हणून मी लालपर्यंत भाजत असते. आणि म्हणजे एकदम खायला टेस्टी लागते आणि चव तर एवढी जबरदस्त लागते ना या रव्याची, विचारायचीच सोय नाही. आणि माझ्या पद्धतीने जर तुम्ही कोणतीही रेसिपी जर बनवली, एकच नंबर रेसिपी होईल. आणि तर फायनली पाहू शकता आपला रवा भाजून झालेला आहे. आणि आता लगेच मी काढून देखील घेणार आहे, ते तुम्हाला दाखवणारच आहे. आणि मी इथे 9 ते 10 बदाम असतात ना, ते कापून घेतलेले आहेत. आणि लगेच ते देखील मी ह्याच्यामध्ये कढईमध्ये मस्त थोडंसं तूप टाकून भाजून घेणार आहे. तुम्हाला माझ्याकडे काजू नव्हते म्हणून मी काजू नाही टाकले, काजू देखील टाकले तरी चालतात, म्हणजे सर्व ड्रायफ्रूट टाकले तर चालतात. आणि इथे पाहू शकता लगेच मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तुपाने कसा जबरदस्त असा टेक्स्चर येतं बघा, आणि चव आणि त्याचा सुगंध एकच नंबर लागतो. मला नाही आवडत, पण माझ्या मुलीला आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडते, म्हणून मी त्यांच्यासाठीच बनवलेलं आहे. आणि म्हटलं तुमच्यासोबत देखील ही रेसिपी शेअर करणार आहे. तर इथे पाहू शकता मी तुमच्यासोबत देखील ही रेसिपी शेअर केलेली आहे. आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला म्हणजे कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि इथे पाहू शकता मी 1 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे, म्हणजेच आपला रवा बनवण्यासाठी तुम्ही इथे दुधाचा देखील वापर करू शकता, पण मला दूध आवडत नाही आहे, मला पाण्याचाच रवा आवडतो. त्याच्यामुळे मी 1 कप पाणी टाकलेलं आहे. आणि 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि पाण्याला उकळी येऊ दिले की लगेच मी आपण जो भाजून ठेवलेला गरा होता ना तोच घालून घेणार आहे. मी सर्वच नाही घालणार, मी एकदाच भाजून ठेवते सर्व रवा, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा म्हणजे थोडा थोडा करते. आणि ते पाहू शकता 1 प्लेट भरून रवा घेतलेला आहे आणि मस्त असा म्हणजे पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर परतवून घ्यायचा. आणि पाहू शकता कसा मस्त असा म्हणजे झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, पाहू शकता.
आणि तूप टाकलं की मस्त असं हलवून घ्यायचं, एकजीव करायचं. तुपातला रवा म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही तर बालपणीच्या आठवणी, आजीच्या हातची चव, घराघरात जपलेली परंपरा आहे. सणावाराला, उपवासानंतर, लहान मुलांसाठी किंवा पाहुण्यांना पटकन गोड खायचं असेल तेव्हा हा रवा हमखास केला जातो. पोटाला हलका, चवीला जबरदस्त आणि आरोग्यदृष्टीला चांगला असा हा पदार्थ सगळ्यांचाच लाडका आहे, हो की नाही. आणि इथे पाहू शकता लगेच मी इथे साखर देखील टाकून घेतलेली आहे. तूप टाकून मस्त असं हलवून घेतलेलं आहे आणि साखर देखील मी टाकलेली आहे आणि साखर टाकल्यावर लगेच हलवून घ्यायचं आहे. आणि इथे पाहू शकता मस्त असा आपला रवा कसा मस्त झालेला आहे, पाहू शकता. आणि याच्यामध्ये मी थोडेसे जे आपण ड्रायफ्रूट्स भाजलेले होते ना, ते देखील मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या रेसिपीत रवा कसा योग्य प्रकारे भाजायचा, तुपाचं प्रमाण किती असावं, गाठी न होता रवा मऊ आणि खमंग कसा करायचा याची सगळीच सोपी माहिती दिलेली आहे. अगदी नवीन शिकणाऱ्यासाठी तर सहजच जमेल अशी ही पारंपरिक तुपातला रवा रेसिपी म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये म्हणजे रवा कसा झालेला आहे. आणि ते पाहू शकता मी थोडेसे ड्रायफ्रूट देखील टाकून घेतलेले आहेत. आणि लगेच आपला रवा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तर घेऊया लगेच खाण्यासाठी. तर इथे पाहू शकता मी लगेच एका प्लेटमध्ये खायला घेतलेला आहे. आणि ह्याची चव, ह्याचे कलर म्हणजे दिसण्यावरूनच कळत आहे आपल्या रव्याला कलर आणि ह्याची चव कशी आहे. आणि तर झाला फायनली आपला झाला रवा. आणि आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला अजिबात विसरू नका. तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी भेटू पुन्हा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात राहा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मजेत राहा.